जय श्री मित्रांनो, आज होता रविवार. आज आलो होतो शेताकडे. विषय असा आहे की अतिवृष्टी पावसामुळे खूप नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. खूप मोठी उम्मीद होती शेतकऱ्यांना, कारण यंदा पाऊस बी पद्धतशीर पडला होता. माल बी खूप छान आले होते. पण या 10-12 दिवसामध्ये या अतिवृष्टी पावसामुळे खूप नुकसान झाले. आपलं मोसंबीचं पीक पहिलं खूप भारी आलं होतं आणि भावाने बी साथ दिली होती. पण ह्यावेळेस मोसंबी खूप खराब झाली. बघा, मोसंबी पण खराब झाली आणि पुन्हा झाडांचं बी खूप मोठं नुकसान झालं. चला तुम्हाला दाखवतो. या अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे झाडाला एवढा मार बसलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. पूर्ण झाडाचे पाने पूर्ण गळून गेलेले आहे. निदान यंदा तरी वाटलं होतं की शेतकऱ्याला सुखाची भाकर भेटेल. अहो, दरवर्षी माल तर होत नाही. हे निर्दयी सरकार भाव तर मनाप्रमाणे देत नाही. आपल्या हातात काय, फक्त पिकवणं. विकणं आपल्या हातात नाही ना, ते सरकार ठरवतं ना. त्यामुळे यंदा पीक खूप छान आलं होतं. पण या अतिवृष्टी पावसामुळे तुम्ही बघू शकता, तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. मोसंबीला मार पडलेला तर आहेच आहे, पण मोसंबी पिवळी सुद्धा पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. एवढ्यावर थांबलं नाही, कापसाला भाव भेटत नाही. यंदा पोलन शेती करायला ठरवलं आम्ही. खूप मेहनत होती. खूप वडील नाही म्हणतात करायला, पण आई म्हणे करू म्हणे. आई वडिलांनी, माझ्या बायकोनी खूप मेहनत घेतली. सकाळी 7 वाजल्यापासून तब्बल 2 महिने झाले. सकाळी 7ला शेतात येणे, पोलन काढणे, पोलन तयार करणे, पोलन त्याला बीजारोपण करणे, खूप हीच क्रिया चालू होती. 2 महिने झाले, पण सकाळी मेहनत घेणं. वाटलं होतं यंदा तरी आपल्याला पीक चांगलं भेटेल. आता भाव देणं आपल्या हातात नाहीये, पण पीक पिकवणं हे आपल्या हातात आहे. शेतकरी फक्त हेच करू शकतो, पीक पिकवणं. बाकी त्या हिशोबाने खूप प्रयत्न चालू होता, खूप भारी. पण ह्या झालेल्या 10-15 दिवसामध्ये अतिवृष्टीने जे हाताशी आलेलं, तोंडाशी आलेलं पूर्ण हिसकावून घेतलं. कसलीच अपेक्षा राहिलेली नाही. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही सरकीचा तुम्ही कलर बघू शकता. झाड तर वाळून गेलेलंच आहे. म्हणजे कैऱ्याच त्या कैऱ्या कैऱ्या सुद्धा झाडाला वाळले. त्यामुळे तर सरकारला एकच माझी विनंती असेल की बाबा, शेतकऱ्याचे झालेले या नुकसानाचे तुम्ही स्वतः देखरेख करून त्याच्या हिशोबाने भाव ठरवा. माझी सरकारला एकच विनंती राहील की बाबा, शेतकऱ्याला नफा नाही झाला तरी चालेल, पण शेतकऱ्याने जे शेतीमालासाठी जेवढी खर्च केलाय, जेवढी गुंतवणूक केली, तेवढी तरी परत मिळावी. फक्त हीच एक विनंती, त्या हिशोबाने भाव द्यावा. बाकी दुसरं काही नाही, कारण जास्त अपेक्षाही नाहीये. धन्यवाद.